केला
प्रभु
एवढा प्रभू भावे तेने संपुष्टे राहावे. मोकळं करावं. होय भक्ती केला तैसा पुरी धरावी जी इच्छा. एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी. गेन गेन वाळतो. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी जी इच्छा. आला नाबा रूपा तुका म्हणे झाला सोपा. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा. पांडुरंगा गुरु प्रथम नमन. पांडुरंगा गुरु प्रथम नमन. समचरण सरोजन सान्निलांबुदाभं जगन्निधपाणे मंडनं मंडनान. तरुण तुलसीमाला कंधरं कुंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. ध्यानमूलं गुरुर्मूर्ते पूजामूलं गुरुपदम्. मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपां. गंगा विशुद्धं नितपादगर्जं धरोषितं पुण्यतां. तरादितं तं धनादितवर्तें नमामि गंगागिरियोगिरा. शुचिः शीलः समदक्षः सप्रतापि जितेन्द्रियं. तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम्. योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने वास्तुशांती गृहप्रवेश साळुंके परिवार श्री दत्तू पर्वत साळुंके त्यांचे चिरंजीव प्रसन्न दत्तू साळुंके समस्त साळुंके परिवार साळुंके परिवारावर प्रेम करणारे त्यांचे सर्व आप्तेष्ट मित्रगण भक्तगण भजनी मंडळ गायक वादक मंडळ गृहप्रवेश वास्तुशांती. करूया थोडा वेळ सेवा. दुपारनंतर वादळ सुटतं, कधी पाऊसही सुरू व्हायला लागतो. वादळ सुटायच्या अगोदर आवरून घेऊ आपण. हां 11 तारखेला या ठिकाणून जे महिला मंडळ येतं श्रमदाना करता ते महिला मंडळाला धन्यवाद. साळुंके परिवार साळुंके परिवारावर प्रेम करणारे त्यांचे सर्व आप्तेष्ट मित्रगण भक्तगण
भजनी मंडळ, गायक वादक मंडळ वास्तुशांतीचं निमित्त आहेत. करूया थोडा वेळ सेवा. अभंगाय तुकोबारायांचा एवढा प्रभू भावे त्याने संपुष्टी राहावे. होय भक्ती केला तैसा पुरी धरावी ती इच्छा. वास्तू म्हणजे वास्तव्य स्थान. नवीन वास्तू बांधलेले त्या वास्तूमध्ये राहण्याकरता तिथं काही संस्कार असतील दूषित ते निघून जावेत. शुद्ध संस्कार त्या ठिकाणी निर्माण व्हावेत या दृष्टिकोनातून वास्तुशांती केली जाते. त्या निमित्ताने असणारा सेवेचा योग आहे. ज्या ठिकाणी मनुष्य वास्तव्य करतो त्या स्थानावर त्याच्या विचाराचा प्रभाव असतो. जिथं मनुष्य वावरतो तिथं त्याच्या विचाराचा प्रभाव असतो. वाईट विचाराच्या व्यक्तीच्या संगतीत जर आपण गेलो तर चांगल्याची बुद्धी का बिघडते. तुकोबा उदाहरण देतात. ढेकणाच्या संगे हिरा तो भंगला, कुसंगे नाडीला साधू जैसा. ढेकणाच्या स्पर्शाने हिरा खराब होतो महाराज. हिऱ्याची ओळख सांगितली महाराजांनी. हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता ती घणी तोची मोल पावे खरा करणीचा होय चोरा. हिरा ऐरणीवर ठेवला वरून घण मारले तर तो हिरा घणात शिरेल किंवा ऐरणीत शिरेल पण फुटणार नाही. तो खरा हिरा आहे. तोची मोल पावे खरा. पण या हिऱ्याला जर ढेकणाचा स्पर्श झाला तो खराब होतो. काय वर्म आहे भगवानचं. आयुर्वेदामध्ये हिऱ्याचं भस्म करण्याच्या ज्या काही प्रक्रिया सांगितलेल्या त्या प्रक्रियांमध्ये एक प्रक्रिया आहे. ढेकणाच्या रक्ताची जर 7 पुट हिऱ्याला दिली आणि तो जर अग्नीत टाकलं तर हिऱ्याचं भस्म होतं. आता ढेकणंच नाही राहिली कुठं. पूर्वीच्या काळामध्ये ढेकणं खूप असायची. खटमल. खटमल म्हणजे खट म्हणजे खाट, मल्ल म्हणजे पैलवान, खाटीतला पैलवान. कोणी किती मोठा पैलवान असला पण खाटीवर झोपल्यावर त्याला जो उलथा पालथा करतो त्याला खटमल म्हणतात. मोठ्या मोठ्या पैलवानाला उलथा पालथा करतो बरं का. हा किती मोठा पैलवान असू द्या असा खटमल आहे. ढेकणं म्हणतात. एकदा एका कीर्तनाला गेलो आम्ही. असंच महिन्याचं कीर्तन होतं एकादशीचं. काही गाडी वगैरे नव्हती, स्वतःची बसने गेलो. कीर्तन संपलं. सगळे लोक गेले घरी निघून. टाळकरी गेले आणि श्रोते गेले. जायचं कुठं. एक म्हातारा होता मंदिरात. का हो आमची काय व्यवस्था आहे. म्हाताऱ्याने सांगितलं, गावकऱ्यांनी सांगितलं आम्हाला तुम्हाला गादी टाकून द्यायला. त्याने गादी टाकून दिली. ती मंदिरातली गादी किती लोकांनी वापरलेली असेल ती. त्या गादीमध्ये होते ढेकणं. त्या गादीवर झोपल्यावर ते ढेकणं कुठं झोपू देत हो. ते लागले डसायला. आता ढेकणं डसल्यावर झोप येईना आणि करणार काय. ते गादी गोळा केली आणि दिली कोपऱ्यात टाकून ठेवून. झोपलं खाली फरशीवर. तोपर्यंत ते कपड्यात घुसलेले होते ते कुठं बाहेर निघते. हा हे ढेकणं झोपून देत नाही माणसाला. याचं वैशिष्ट्य तुकोबाराने सांगितलं. ढेकणाच्या संगे हिरा तो बंगला, कुसंगे नाडीला साधू जैसा. ढेकणाच्या संगतीने जसा हिरा खराब होतो त्याप्रमाणे कुसंगतीने साधू किंवा सज्जनाचे विचार बिघडतात. म्हणून चांगल्या प्रकारच्या संस्काराच्या ठिकाणी आपण वास्तव्य करावं. म्हणून ते संस्कार शुद्ध व्हावे त्याकरता वास्तुशांती केली जाते. विढाला विढाला
वास्तू शांतीचा निमित्त आहे. अभंग तुकोबारायांचा भक्ताचा महिमा आणि भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन महाराज करतात. कसा आहे तो भगवान, केवढा आहे तो भगवान, काय त्याचं स्वरूप आहे, तो जाणता येतो का, तो दिसतो का, कोणी पाहिला का? जो वेदशास्त्राला कळाला नाही. एरवे जाणवेचे निबळे कोणी वेदा होणे आगळे शेषा होणे तोंडाळे बोलक्या ते. कोणी म्हणजे ज्ञानाद्वारे आम्ही त्या परमात्म्याला प्राप्त करू. पण ज्ञान म्हटल्यानंतर जाणो जाता जाणे घाली आळ फाटा. ज्ञान घातल्यावर ज्ञातेपणाचा अभिमान येतो. यज्ञ यागे स्वर्ग भोग आळ ये हरिदास ते काम क्रोध कवळ नित्या नित्य ज्ञाने यज्ञाद्वारे प्राप्त करावं तर यज्ञ आगे स्वर्ग भोग आळे ते करिता तपे काम क्रोध खवजे. तपस्येद्वारे काम क्रोधावर विजय मिळत नाही. ज्ञान प्राप्त करावं तर नित्या नित्य ज्ञानी अभिमान वाढते. ज्ञानाद्वारे अभिमान येतो. करिता तीर्थाट आणि अहंकाराची प्राप्ती हो. तीर्थाट आणि अहंकार येतो. नाना साधनांच्या केल्या कटबटा परिजा नपवती याच्या दारवंटा. जाणो जाता जाणीव घाली आळ पाटा. योगाभ्यासे सिद्धी रोजिता ते वाट. योग करा तर सिद्धी आड येते. असे अनेक अडथळे भक्तीच्या मार्गामध्ये असतात, साधनेच्या मार्गामध्ये असतात. त्याला जाणण्याचा जर कोणी प्रयत्न करतोय तो मोठे मोठे ज्ञानी कमी पडले. वेदाला मौन धारण करावं लागलं. पुसू नका बाई वेदासे काही कळलेची नाही. शेषशेणला झाल्या द्विसहस्रजी भाजिभा. देवका हो विटेवरी उभा. देवका हो विटेवरी उभा. जो वेदाला कळाला नाही म्हणून ज्ञान कमी पडतं. तपस्या पोहोचत नाही. मग त्या परमात्म्याला प्राप्त करण्याकरता काय केलं पाहिजे तर अंतःकरणामध्ये भाव पाहिजे. देवाकारणे भावत स्माद. देवाकारणे भावत स्माद.
भावा कारणे भाव तस्मात द्यावे नलगे फारसे वित्त झाले एक चित्त तरी बहुत एवढ्यासाठी नका करू आता हात गा अंतःकरणातील भाव भगवंताला प्रगट करवित असतो महाराज. पत्रम पुष्पम बलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. भक्तियुक्त अंतःकरणाने एक पान अर्पण करा, एक फळ अर्पण करा, एक फुल अर्पण करा, एक पाण्याचा बुंद अर्पण करा. अंतःकरण भक्तियुक्त नसेल तर ट्रकभर फळं वाहा, टँकरभर पाणी वाहा का गाडीवर फुलं वाहा. तो काय भिकार बोंबू नाही तुमचं खायला. मग भाव असेल श्रद्धा असेल तर तो स्वीकारतो, भाव श्रद्धा नसेल तर काही घाला. म्हणून एवढा असणार तो परमात्मा आहे ज्याचा अनुमान करता येत नाही. अनुमानेना एवढा म्हणजे केवढा? भोपळ्या एवढा का डांगरा एवढा का कवठा एवढा कावळ्या एवढा का बोरा एवढा का हरभऱ्या एवढा का मुगाच्या दाणे एवढा का ज्वारीच्या दाणे एवढा का मोहरीच्या दाणे एवढा का खसखसीच्या दाणे एवढा का गावा एवढा का पृथ्वी एवढा का जगा एवढा? एवढा म्हणजे केवढा? भगवान सांगतात ये यथामाम प्रपद्यन्ते अंस्तदैव भजाम्यहं. जो मला जसा बसतो तसा मी त्याला बसतो. म्हणून जसा तुम्ही त्याला भजाल तसा तो होतो. महाराज सांगतात एवढा म्हणजे केवढा? ज्याचा अनुमान करता येत नाही एवढा. म्हणून त्याकरता एवढा शब्द वापरला. एवढा भगवान आहे. पण अंतःकरणाच्या भावामुळं तो आणि भक्ता करता धावून येतो, सूक्ष्म रूप धारण करतो प्रथम चरणामध्ये. एवढा प्रभो भावे तेने संपुष्टी राहावे. एवढा म्हणजे केवढा? जेवढा तुम्ही मालाल तेवढा, जसा तुमचा भाव असेल तेवढा. अंतःकरणामध्ये भाव असावा. अंतःकरणात भाव नसेल तर भावाविण काय आहेत महाराज? भाव नसेल तर भाव बळे आकडे एरवी नाकडे करतळी आवळे तैसारी. भाव बळे आकडे, भावाच्या बळाने तो आकडतो, एरवी नाकडे. तो कोणाच्यानी आकळत नाही.
करतळी आवळे तैसा हरी. करतळी आवळे तैसा हरी म्हणजे काय? करतळी आवळे, हातावर आवळा ठेवला बरं का. करतळी आवळे तैसा हरी म्हणजे हातावर आवळा ठेवल्यानंतर त्या आवळ्याकडे पाहिल्यानंतर जसा आवळा स्पष्ट दिसतो तसा हरी तुम्हाला स्पष्ट दिसेल म्हणून सांगितलं करतळी आवळे तैसा हरी. पण तो कशाने आकळतो? भाव बळे आकळे. भावाच्या बळ्याने आकळतो, एरवी नाकळे. तो कोणाच्यानी आकळल्या जात नाही. कोणी किती मोठा असू द्या, त्याच्याजवळ मोठेपणा चालत नाही. मग एवढा प्रभो भाव्या नामदेव महाराजांनी आपल्या भावभक्तीमुळं नैवेद्य खाऊ घातला नव देवाला. नोही हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जीवी. कर्माबाई होती. कर्माबाई खिचडी घेऊन आली. बाप गेला गावाला. बापाने सांगितलं 4-5 दिवस मग माझं काही येणं होणार नाही, तू देवाला नैवेद्य देत जा बरं का. ती गेली नैवेद्य घेऊन, दिला देवापुढं ठेवून. देव काही खायलाच तयार नाही. पडदा लावायला लाज वाटत होतं माझ्यासमोर खायला. पुन्हा पुन्हा डोकून पाहिजे, देव काही खाईना. तास झाला, 2 तास झाले, लागले रडायला. देवा आवडले नाही का माझ्या आजची खिचडी? गावरान तूप टाकलंय बरं का त्याच्यामध्ये, खाऊन घे. गार होऊन चालली ना ती. बाबाची वाट पाहू नको, बाबा येणार नाही आहेत. बाबा गावाला गेलेले आहेत. थाळी भर के लाई खिचडो. राजस्थानी भजन आहेत. कर्माबाई राजस्थानचे होते. थाळी भर के लाई खिचड़ो ऊपर घी की बाट की जिनो मारा श्याम गणे जिमावे बेटी जाट की जिमावे बेटी जाट के थाली भर के लाई खिचड़ो ऊपर घी की बाट की जिनो मारा श्याम गणे जिमावे बेटी जाट की जिमावे बेटी जाट की। बाबा मारो गाँव गयो है न जाने कब आवेगो। बाबा मारो गाँव गयो है न जाने कब आवेगो। के भरोसे बैठ रहो तो भूखे ही रह जाएगो। भरोसे नहीं जाओ भूखे ही रह जाओ। बाबा गावाला गेलेले आहेत. बाबाच्या भरोश्यावर राहशील तर उपवासी राहशील. आज मी खिचडी बनवलेली आहे. जर तू आज खिचडी खाल्ली तर उद्या तुझ्या करता घाटावरच्या गाईच्या दुधाची राबडी बनवून आणेल बरं का. आज जिमाओ तने खिचड़ी कल राबड़ी घाट की जिनो मारा शाम गणे जिमावे बेटी जाट की जिमावे बेटी जाट की। थाली भर के लाई खिचड़ो ऊपर घी की बाट की जिनो मारा शाम गणे जिमावे बेटी जाट की खिचड़ी खाऊन टाक. बाबा मारो गाँव गयो है ना जाने कब आवेगो. ओके भरोसे बैठ रहो तो भूखे ही रह जाएगो. बाबाच्या भरोश्यावर राहशील तर उपाशी राहशील. आज जिमाओ तने खिचड़ी कल राबड़ी घाट की जिनो मारा श्याम गणे जिमावे बेटी जाट की जिमावे बेटी जाट की. भगवान प्रगट झाले. कर्माबाईची खिचडी खाल्ली. नामदेव महाराजांचा नैवेद्य भक्षण केला. कारण अंतःकरणातील भाव आहेत. भावेत विद्यदेव देव तस्मात भावही करणार. म्हणून महाराज सांगता एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. मग जशी भक्ती तुम्ही कराल तसा तो बनतो
आणि भक्ताची इच्छा पूर्ण करतो द्वितीय चरणामध्ये. होया भाती गेला पैसा, होया भाती गेला पैसा, विठोबा
विठ्ठल विठ्ठल एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावे इच्छा. एवढा म्हणजे केवढा. जसा भाव असेल तसा तो बनतो. ये थामाम प्रबद्धन्ते तांस्तथैव वजाम्यहम्. होय भक्ती केला तैसा, जशी भक्ती केली तसा तो होतो. एक साधू महात्मा होते. पायी तीर्थयात्रा करीत ते जंगलातून चालले. जंगलामध्ये गाव लागेना. एक झोपडी दिसली. त्या साधूला वाटलं चला या झोपडीमध्ये पाणी तरी मिळेल, तहान लागली, भूक लागली. पाणी मागितलं. तिथे एक पारधी राहत होता. जंगलात कोण राहायचं दुसरं. पारध्याला पाणी मागलं. त्या पारध्याने पाणी दिलं. पाणी पिऊन निघाले साधू. थोडं अंतर चालायला लागले तेवढ्या त्या पारध्याने हाक मारली, बाबा इकडे या, थांबा. याला काय लहर आली थांबा म्हणायला. काय लुटतो का काय म्हणले. आता एक तर जंगलात एकटं सापडलोय आपण. पाणी तर पाजलं तरी पण पुढचं काय. थांबा म्हणले. अरे बाबा काय झालं. मी तुम्हाला तसं जाऊ देणार नाही. तसं जाऊ देणार नाही म्हटलं. साधू आणखीच घाबरला. अरे बाबा तसं जाऊ देणार नाही म्हणजे कसं जाऊ देणार नाही. त्यांनी सांगितलं मी तुम्हाला जेवण केल्याशिवाय जाऊ देणार नाही. काय जेवू घालणार तू. तुम्हाला कोणता पक्षी आवडतो सांगा. आता जंगलात राहणारा पारधी पाखरं मारायचे आणि भाजून खायचे एवढं त्याला ज्ञान आहेत. आता साधूला तुम्हाला कोणता पक्षी आवडतो. साधू म्हणलं याला काय सांगावं आता. माझ्या आवडीचा पक्षी तुला सापडणार नाही म्हणलं. सांगून तर पहा कोणतं. वर्णन तर करून सांगा. सांगितलं माझ्या आवडीचा पक्षी कस्तुरी तिलकम ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभम नासागरेवर मोक्तिकम वरतले करतले वेणुकरे कंकणम सर्वांगे हरिचंदनम सुलतम कंठे च मुक्तावली गोपश्री परिवेष्टितो विजयते गोपाळ चुडामणी. ज्याने पिवळा पितांबर धारण केलेला आहेत, कस्तुरी तिलक लावलेला आहेत, कौस्तुभमणी धारण केलेला आहेत, मोती आहेत, गळ्यामध्ये वैजंती माळ आहेत, वेणू आहेत, हातात कंकण आहेत, मोर मुकुट परिधान केलेला आहेत. असा माझा आवडीचा पक्षी आहे. असा कुठं पक्षी असतो का. म्हणून तर मी तुला म्हणलं माझा आवडीचा पक्षी सापडणार नाही म्हणून. पण मी शोधल्याशिवाय राहणार नाही म्हणले. निघाला पक्षी शोधार्थ. 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, पक्षी कुठं सापडतोय. थकला तो. एका झाडाला टेकून बसला आणि त्याला झोप लागली. महाराज झाडाला टेकून बसला, झोप लागली, स्वप्न पडलं. स्वप्नात आला नो पक्षी. जसं साधूने वर्णन केलं तसाच पक्षी स्वप्नात दिसला. पिवळा पितांबर धारण केलेला आहेत, मोर मुकुंड धारण केलेला आहेत, हातात बासरी आहेत. जोरात ओरडला, सापडला सापडला सापडला. तेवढ्यात जाग आली. त्याला भानच नाही, स्वप्न होतं. त्याला वाटलं पक्षी आला होता पण हातातून निसटला. पण ज्या अर्थी आपण पक्षी पाहिला त्या अर्थी या जंगलात पक्षी आता मी त्याला सोडणार नाही. पुन्हा हिंडायला लागला. शोधता शोधता पुन्हा थकला. शेवटी त्याने लाकडं आणले, चिता रचली. आता असं तोंड देवगुरूला दाखवायचं नाही. त्याने ठरवलं पक्षी सापडत नाही ना, असं चितेत जळून बसून राहायचं. चिता पेटवली. 5 प्रदक्षिणा करायच्या. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी प्रदक्षिणा झाली. 5वी प्रदक्षिणा सुरू केली. अरे पक्षी आता तरी दया येऊ दे. 5वी प्रदक्षिणा पूर्ण झाली आणि चितेत उडी टाकणार तेवढ्याच पक्षी आला.
आला पक्षी धरला आणि बांधला त्याला दोराने, टाकला खांद्यावर, धोपटीतच चालवलं. किती दिवसापासून माझे गुरु उपवाशी आहेत, तुला कशी दया नाही. खांद्यावर टाकलं आणि त्या साधूच्या समोर आणून उभं केलं. साधून सांगितलं, दोर सोड म्हणलेत. हा कोणी पक्षी नसून हा प्रत्यक्ष भगवान परमात्मा आहे. हात जोडले, त्या साधूंनी क्षमा मागितली, हे भगवान माझ्यामुळं तुम्हाला त्रास झाला. पण एक पारधी आहे, काय खावं त्याला माहित नाही आहेत, पण माझ्या गुरुला भोजनाकरता पक्षी पाहिजे म्हणून भगवानच पक्षी बनले महाराज. ही भक्ती आहे. होय भक्ती केला तैसा पुरी धरावी इच्छा. जशी भक्ती असेल तसा तो परमात्मा होतो. वास्तविक तो परमात्मा तर फार मोठा दानशूर आहे, दाता आहेत. तोची एकदान शूर दाता. अनेकांना खूप त्यांनी काही दिलं, पण तो एवढा जरी दाता असला तरी भक्तापुढं मात्र तो भिकारी होतो. तृतीय चरणामध्ये एवढा जगदानी, एवढा जगदानी, एवढा जगदानी. एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी. एवढा असणारा दाता पण तुळशी दळ पाणी मागतो. अनेक उदाहरणं सांगता येतील पण लांबवायचं नाही आपल्याला. बळीच्या द्वारात भिक्षा मागण्याकरता गेला ना, ओम भवती भिक्षाम देही. त्रिपाद भूमी दान मागितली आणि बळीला पाताळात घातलं. बळीची आई धावतच आली. भगवान घाबरले, इंद्राणी शाप देते का काय. बळीच्या आईने सांगितलं नाही. भले होई सती नहीं गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया कि प्रभु बसारे हा. सगळ्या जगाने ज्याला भीक मागावी तो भगवान माझ्या मुलाच्या पुढे हात पसरतो. यापेक्षा कोणतं भाग्य असू शकतं. जननी जने स्वभक्त जने दाता या शूर नहीं तो जननी वांज भली क्यों खोवेगानो. आईने जन्माला घालावा तर एखादा भक्त असावा, दाता असावा किंवा शूर असावा, नाही तो जननी वांज भली. कारण बळीच्या द्वारात भगवान भिक्षा मागण्याकरता. एवढा जगदाने मागे तुळशी दळ पाणी.
भावी तुळशी दळ पाणी जोडा हात भावी तुळशी दळ पाणी जोडा हात भावी तुळशी दळ पाणी जोडा हात भावी तुळशी दळ पाणी जोडा भावे तुळशीदळ पाणी जोडा हात म्हणावे पतित वेळोवेळा शुद्ध भाव असेल तर तो भगवान आहेत एवढा जगदानी मागे तुळशीदळ पाणी असा असणारा भगवान वास्तविक निर्गुण निराकार आहे पण भक्ताच्या भक्तीमुळे तो सगुण साकार होतो नामरूप धारण करतो आणि भक्ता करता सोपा होतो शेवटच्या चरणात आला ज्ञानेश्वर माऊली वास्तुशांतीच्या निमित्ताने असणारा योग या ठिकाणी दत्तो पर्वत साळुंके समस्त साळुंके परिवारावर प्रेम करणारे त्यांचे आप्तेष्ट मित्रगण भक्तगण सर्वांना धन्यवाद. जास्त न लांबवता कमीत कमी वेळेमध्ये आपण या ठिकाणी आवरून घेत आहोत. झालेली सेवा प्रभूचरणी समर्पण. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय
पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, सद्गुरु गंगागिरी महाराज की जय, सद्गुरु नारायण गिरीजी महाराज की जय.